चीवर परिधान करून जर ग्रहत्याग केलाच असता तर त्या काळात जसं बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही उपाधी देऊन संबोधित करण्यात आलं होतं, तर ते त्याच काळामध्ये सम्यक संपन्न मैत्रेय बुद्ध म्हणून सुद्धा त्यांची घोषणा होऊ शकली असती, परंतु दुर्दैवानं ते झालेलं नाही. परंतु आता दुसरे मैत्रेय बुद्ध कधी येतील हे काही सांगता येत नाही. तर आजचा भाग आहे 5वा, बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, बुद्ध आणि वैदिक ऋषी. वेद हा एक मंत्रांचा म्हणजे ऋचा किंवा स्त्रोतांचा संग्रह आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना ऋषी असं म्हणतात. मंत्र म्हणजे इंद्र, वरुण, अग्नी, सोम, ईशान, प्रजापती, ब्रह्मा, महर्षी, यम इत्यादी देवांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत. धावा म्हणजे शत्रूविषयी सहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होत. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही, परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या. शांत बसा. अघम, महर्षी, प्रजापती, परमेष्ठी, ब्राह्मणस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होते. या वैदिक तत्ववेद्यांमधील मुख्य समस्या पूर्वीप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले, वस्तूंची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्यांचे ऐक्य व अस्तित्व का आले, निर्मिती कशी झाली आणि कोणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. अगमशन म्हणतो की जग तपापासून म्हणजेच उष्णतेपासून निर्माण झाले. हे निर्मिती क्षम तत्व, त्यापासून अनाद्यत्यनंद असा नियम आणि सत्य याचा जन्म झाला. यांच्या जन्मापासून रात्र म्हणजे तमस उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माण केली. बृहस्पतीने असत पासून सत्ताची उत्पत्ती होती असा सिद्धांत गृहीत धरला. त्याने असत्य या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत्य हे मूलतः असत्तापासून उत्पन्न झाले. जे जे सत्य अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमश्रेष्ठीने असत्तापासून सत्य निर्माण झाले काय, या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचे मूळ पाणी हे होय. त्यांच्यामध्ये मूळ पदार्थ जे पाणी हे सत्य आणि असत्य यांच्या व्याख्येत बसत नाही. परमश्रेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही. त्याच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते.
या तत्वाला काम किंवा वैश्विक अशा असे नाव त्याने दिले आणि हा आणखी वैदिक तत्व देत होता. त्याच्या मते वायू हे मूल तत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते. त्याच्यात निर्मितीतून अनुष्ठत असते. दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावर हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत अग्नी त्याचप्रमाणे बनलेले असते. सूर्य विद्युत अग्नी या पदार्थाचे बीज होय आणि पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते. नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगतकार होय. सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषापासूनच होते. तात्विक दृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमश्रेष्ठ आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्ण गर्भ बीज. या विश्वाच्या महान शक्तीपासूनच इतर सर्व शक्तींची आणि ऐहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौरत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासूनच बनले आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूळ पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्याच्यापासून हे सर्व जग निर्माण झाले आहे असा निष्कर्ष काढणे या